बोला ना तुम्ही जरा हारून झोपायला लागले. काय सांगितलं मॅडम? काय सांगितलं? स्ट्रक्चर म्हणजे हे आपल्याला इथं दिसतं की स्ट्रक्चर वरती जाताना कसं निमुळत होत जातं. तिसरा आंदोलन बाहेर सर्व संयुक्त संघ समितीद्वारा नमस्कार मित्रांनो, नमो बुद्धाय, जय शिवराय आणि सर्वात महत्त्वाचं म्हणजे जय भीम. तुमचं स्वागत आहे आपल्या लाडक्या ब्लॉग चॅनलमध्ये, ज्याचं नाव आहे अपरांत ब्लॉग. आणि हा जो ब्लॉग आहे हा मी जेव्हा पालीचा अभ्यास करत होतो तेव्हा मध्यम प्रदेश म्हणजे उत्तर भारतातला जो भाग जिथे बुद्धांनी आपलं वास्तव्य घालवलेलं आहे, जिथं आपलं बुद्धांनी आपलं जीवन घालवलेलं आहे, त्या ठिकाणचा हा ब्लॉग असणार आहे. की ते अभ्यास तिथे आमची अभ्यास सहल गेली होती, तर त्या अभ्यास सहलीमध्ये मी शूट्स घेतले होते त्या ठिकाणाचे. त्यात काही मोजक्या ठिकाणाचे शूट्स घेता आले नाही, कारण की तिथे कॅमेराची बंदी होती, त्यामुळे ते घेता नाही आले. तर जेवढे मी घेण्याचा प्रयत्न केला आहे, आणि त्यामध्ये काही काही नवीन पण स्थळं आहेत जी नेहमीच्या लोकांना जिथं जाणं अशक्य आहेत आणि काही लोक जाताही नाहीत. तर अशी स्थळं मी या ब्लॉग्सच्या माध्यमातून दाखवणार आहे. हा इंट्रो माझा प्रत्येक ब्लॉगमध्ये हाच इंट्रो राहील, कारण की प्रत्येक ब्लॉगमध्ये वेगवेगळा इंट्रो देता येणार नाही मला. आणि जो व्हिडिओ केलेला आहे मी त्यावेळेस अभ्यास सहलीमध्ये, ते मी एकंदर फक्त एक शूट करून ठेवण्याच्या उद्देशाने शूट केलेले, त्याचा असा ब्लॉग म्हणून मी व्हिडिओ केलेला नाहीये. तर ते जे त्याचं जे आउट्रो आहे किंवा त्याचं जी एंडिंग पार्ट आहे तो केलेला नाहीये. त्यामुळे मी फक्त हा जो सुरुवातीचा भाग आहे तो प्रत्येक व्हिडिओला लावेल आणि पूर्ण व्हिडिओ त्याच्यामध्ये एडिट करून मी टाकत जाईन. तर तो व्हिडिओ इथून पुढे सुरू होईल. हा व्हिडिओ आवडला तर लाईक करा, शेअर करा, जास्तीत जास्त शेअर करा, जास्तीत जास्त लाईक करा. लाईक यासाठी मी सांगतोय बार की याची रीच वाढेल, जास्तीत जास्त लोकांपर्यंत पोहोचेल. आणि कमेंट करा. कमेंट केल्याने काय होईल, मला समजेल माझ्या ज्या चुका आहेत, म्हणजे व्हिडिओ शूटिंग करताना किंवा काय एडिटिंग करताना ज्या चुका असतील त्या चुका तुम्ही जर का सांगितल्या, तुम्हाला जर का माहीत असतील तर त्याचे त्यामुळे मला एनकरेज व्हायला होईल, अजून चांगल्या पद्धतीने मला व्हिडिओ मी करू शकतोय आणि समजून घेऊ शकतोय माझ्यातल्या चुका मी. तर महत्त्वपूर्ण म्हणजे कमेंट करा, सगळ्यांनी कमेंट करा. चला मग सुरू करूया. आपण बघू शकतोय कपिल वस्तीचा दुसरा पार्ट आहे, तिथं विटा किती कला कोसरवाल्याच. बोला ना तुम्ही जरा हारून झोपायला लागले. काय सांगितलं मॅडम? काय सांगितलं? आपण बघू शकतो इथं कलाकुसर किती चांगली आहे. विटांमध्ये ही कलाकुसर आहे, कलाकुसर युक्त विटा या स्तूपाच्या. आपण बघू शकतोय हा खालचा भाग आहे, त्याच्यावरचा भाग आहे. त्याच्यावरच्या भागात पण विटांमध्ये कलाकुसर युक्त विटांचा वापर केलेला आहे. हे बघू शकतो आपण किती मोठी विटा आहे. ते कमी होत जाणारं जे स्ट्रक्चर म्हणतो ते आपल्याला इथं दिसतं की स्ट्रक्चर वरती जाताना कसं निमुळत होत जातं. आपण बघू शकतो इथे एक स्तूप आहे.
उद्देशिका स्तूप जो लिंगाच्या आकाराने दिसतो सेम. कृपया सारी बना के समाप्त हो गए खाते से अनुरोध करो रहा है अभी के दिन से तो सभी कहेंगे थारू कलर कार्य सभा केंद्रीय सदस्य श्री वीरेंद्र चौधरी जी के विशिष्ट अतिथि के रूप में आसन ग्रहण करने खाते आगे अनुरोध करो रहा है तो सभी कहेंगे डॉक्टर उमाशंकर चौधरी थारू सुशील जैसे विशिष्ट अतिथि के रूप में आसन ग्रहण करने खाते आगे अनुरोध करो रहा है तो सभी कहेंगे वरिष्ठ राजनीतिज्ञ एवं समाजसेवी श्री दुर्गा प्रसाद चौधरी जी के अतिथि के रूप में आसन ग्रहण करने खातिर हार्दिक अनुरोध करना है. तो सभी कहेंगे समाजसेवी एवं बुद्धिजीवी श्री दुर्गा प्रसाद चौधरी जी के अतिथि के रूप में आसन ग्रहण करने खातिर हार्दिक अनुरोध करना है. तो सभी कहेंगे उद्योगपति श्री रामनारायण चौधरी जी के अतिथि के रूप में आसन ग्रहण करने खातिर हार्दिक अनुरोध करना है. तो सभी कहेंगे आदिवासी जनजाति महासंघ गाँववासी के अध्यक्ष श्री देवराज चौधरी जी के अतिथि के रूप में आसन ग्रहण करने खातिर हार्दिक अनुरोध करना है. एकत्र बांधणार एकत्र बांधा आणि बांधून अरे अश्विन तो आज ये पावन त्योहार के अवसर पर आयोजित सभा की तरफ से आप लोगों के आर्थिक सहायता के साथ साथ जिला एवं प्राधिकारी कल्याण थाने की तरफ से एवं हमारा व्यक्तिगत तरफ से आप लोगों को हार्दिक स्वागत और अभिनंदन. विषय वस्तु आलू सवाल कहते हैं आलू सवाल अर्थात आलू में आलू पान विकास के लिए सर्वांगीण विकास के लिए आलू के जीवन से संबंधित और आलू समाज से संबंधित हर पक्ष के वस्तु यहाँ वस्तु में विवेचना विश्लेषण और उलझन जो भी हमारा आपण बघतोय
इथे आवाज तेव्हा एक्सपर्ट आपण बघतोय हा स्तूप आहे, हा रामग्रामचा स्तूप आहे. आम्ही या स्तूपाला भेट देण्यासाठी आलो. हा स्तूप असं मानलं जातं की तो स्तूप आहे की नागांनी जेव्हा तथागतांचं निर्माण झालं तेव्हा नागांनी एक स्तूप बनवला होता, तोच हा स्तूप असं मानलं जातं. सम्राट अशोकालाही या स्तूपाचं उत्खनन करताना आलेलं. शक्यता आहे की नाही हा तोच असेल की नाही, जर का असला तर याच्यात बुद्धांच्या अस्थी असण्याची शक्यता आहे. आताच आम्ही धम्मपताका लावून स्तूपाला वंदन केलेलं आहे. त्याच्यावर दिसत जर का असेल तर आम्ही ब्राह्मीत आणि देवनागरीत लिहिलंय अर्हा लोकविदू धूर्तो सत्ता तथागत आणि सुगत. या पद्धतीने आम्ही धम्मपताका इथं लावलेला आहे.